सोलापूर महामार्गावरील दारू दुकानांवर दारूबंदी विभागाने फिरविला जेसीबी, 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। गेल्या अनेक वर्षांपासून बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या अवैध दारूंच्या दुकानांवर प्रथमच दारूबंदी विभागाने लिक्विअर बॅन कारवाईचा बडगा उगारून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गासह बाजार मैदानातील दुकानांवर जेसीबी फिरवून दुकानांसह अवैध दारूचे साठे नष्ट केल्याची घटना मंगळवारी दिनांक 2 तारखेला सायंकाळी पाचोड तालुका पैठण येथे घडली। यासंबंधी अधिक माहिती अशी, पाचोड येथे अवैध दारूसह जुगार, वाळू तस्करी, अवैध गौण खनिज आदी अवैध धंद्यांनी कळस गाठला होता। येथे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी कुणीच धजावत नसल्याने अवैध धंदे चालकांचे मनोबल वाढून त्यांची पोलिसांची कॉलर पकडणे इतपत मजल गेली होती। यासंबंधी काही सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी दारूबंदी विभागाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.